का म्हणजे आज दाजीसनी कोर्टात नेणार आहेत हा आणि मला माहितीये कोर्टात एका नाही लय फोटो काढणारी माणसं असतात मग माझं पण मी तिकडं असं फोटो काढणार आणि मी दाजींवर पण एका नाही 3-4 फोटो काढणार असं हो असं टोन्या तो काय मांडव आहे का तिथं फोटो काढायला आणि असं बी लहान पोरांना कोर्टात येऊन देत नाही त्यामुळे तू यायचं नाही समजला का दीदी जायत ना टोन्या जरा पावडरचा डबा आण र पावडरचा डबा कशाला ग अरे मला तोंडाला लावायची मी चांगली दिसायला नको फोटो काढायचा आहे ना कसलं फोटो आता त्या कंपाऊंडरच्या विरोधात साक्ष द्यायचं म्हणल्यावर बातमीवाले काढतीलच माझा फोटो पण बघा त्या कंपाऊंडरचा कसा डाव पलटून टाकते ते तुम्ही नुसतं वाटोळं करायचंच बघा तूच वाटोळं करतीय मी मत चांगलं करतीय त्या कंपाऊंडरची किरडी ढासाळली त्याची त्याच्या पालखीचा निघाला धूर त्याच्या पूर्ण एपिसोड पहा झी5 वर सगळे पुरावे फाईल मध्ये लावलेत ना हो मॅडम तरी तुम्ही एकदा नजर टाका हो मी बघते तुम्ही त्याला घेऊन या ओके मॅडम मॅडम दिव्या मॅडम का त्रास देत आहे उगाच मला मी खरंच काहीच नाही केलंय तुला जे काही बोलायचं आहे ना ते जज साहेबांसमोर बोल तसंही तू नौटंकी करण्यात खूप माहिर आहेस पण तुझी ही नौटंकी फार दिवस चालणार नाहीये मॅडम शिकरे ब्रेकिंग न्यूज या गावच्या माणसासाठी देव माणूस असलेले आणि पोलिसांना देवीसिंग वाटणारे डॉक्टर यांना आज पोलीस कोर्टात घेऊन जाणार आहेत तुम्ही पाहताय त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज किती गर्दी उसळल्या डॉक्टर डॉक्टर डॉक्टरांना न्याय डॉक्टरांना न्याय डॉक्टरांना न्याय डॉक्टर न्याय डॉक्टर न्याय डॉक्टर डॉक्टर तुम्ही देव माणूस आहात तुम्ही माझ्या बायकोला मरणाच्या दारातून परत आणले आज माझी लेकर त्यांची आई सोबत आहेत ते फक्त तुमच्यामुळे माझ्या कातड्याचे जोडे करून तुम्हाला घातले तरी तुमचे माझ्यावरचे उपकार फिटणार नाहीत तुम्हाला काय होणार नाही डॉक्टर साहेब तुम्हाला काय नाही होणार हो काय करताय तुम्ही मी काही देव नाहीये तुम्ही प्लीज माझ्या पाया नका पडू तुम्ही देवच आहात आमच्यासाठी आमचे देव माणूस आहात आज डॉक्टरच्या केसची सुनावणी आहे अहो 10 खुनांचा आरोप आहे त्याच्यावर मला नाही वाटत त्या केसचा निकाल लागायला फार वेळ लागणार म्हणून त्या डॉक्टरच्या विरोधात सबळ पुरावे आहेत म्हणे आता फक्त फाशी की जन्मठेप एवढंच आपण बघणार यातलं काही होणार नाही डॉक्टर सुटणार आणि मी सोडवणार त्यांना त्यांनी काही केलंच नाही तर त्यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळतील कसे डॉक्टरी पेशाला काळीमा फासेल असं कृत्य केलं ह्या माणसानं
मी जर तुमच्या जागी असतो तर ही केस कधीच घेतली नसती. अतिशय थंड डोक्यानं खून केलं या माणसानं. खरं तर याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. याला बाहेर थांबा, मी आलेच. डॉक्टर, हे जे आरोप तुमच्यावर केले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला तुमचे गुन्हे मान्य आहेत का? हे सगळे खून तुम्ही कोणत्या उद्देशाने केले आहेत? अहो काय बोलतोय तुम्ही हे सगळं? मी साधा सरळ लोकांची सेवा करणारा माणूस आहे. गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात. मी असं करणं शक्य आहे का? तुमच्या विरोधात म्हणे पोलिसांकडे भक्कम पुरावा आहे. हो थांबा जरा चव्हाण, ठीक आहे चला. अहो थांबा, मला प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला अडकवत आहेत का? डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं की डॉक्टर, दिवस अडकवत का? सोड घेतात? काय खरंच तुम्ही आरोप केले? तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या केसचा स्टडी केलाय मी. आपल्याच बाजून निकाल लागणार याची खात्री देतो मी तुम्हाला. ब्युटिफुल. डॉक्टर, कोण आहे रे ही? काय? हा सॉरी, कोण आहेत ह्या? ह्या मिस आर्या, ह्या खूप नामांकित वकील आहेत. म्हणून तर त्या कमी वयात फेमस झाल्या. आजपर्यंत त्या एकही केस हारल्या नाही. अच्छा, मजा येईल. काही सनकी माणूस आहे. खरं तर याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अहो तडपडून मेला पाहिजे. एवढ्या केसेस पाहिल्या पण असा विचित्र माणूस बघितला नाही मी. काय झालं? तुम्ही तुमच्या आशेलाबद्दल असं कसं बोलू शकताय? अहो एक नंबरचा विचित्र माणूस आहे. अहो याच्यावर जे 10 खुनाचे आरोप झालेत ना ते यानेच केलेत. आणि तरी सुद्धा म्हणतो वकिलाची गरज नाहीये. काय? त्याने तुमच्याजवळ गुन्हे कबूल केले? हो ना, मी पण बघतोच हा केस कसा जिंकतोय. तो कसला जिंकतोय? तुम्ही जर त्याच्या बाजूने लढला असता तरी तो हरलाच असता. सरकारी पक्षाच्या वतीनं आर्या देशमुख केस लढते. भर कोर्टात ती त्याला उघड पाडेल. नाही, इतका सहजासहजी हार मानणारा नाहीये. काहीतरी वेगळाच प्लॅन त्याच्या डोक्यात सुरू आहे. ते कळेलच आपल्याला. ब्युटिफुल. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.